आज आपण जो व्हिडिओ बघणार आहोत तो आपण इम्प्लांट वरती ब्रिज बसवणार आहोत। तर त्याचा व्हिडिओ आहे। इम्प्लांट आपण आधीच बघितलेला आहे। तर इम्प्लांट आतमध्ये प्लेस केलं गेलं आहे। आता ते ड्रायव्हरच्या हेल्पनी आपण इम्प्लांट वर जे हीलिंग अबॅटमेंट लावलं होतं ते आपण आता काढणार आहोत। इकडे आपण बघू शकतो हीलिंग अबॅटमेंट आता काढलेलं आहे आणि आपण फायनल अबॅटमेंट जे आहे ते ड्रायव्हरनी टाइट करून तिकडे प्रॉपर पोझिशन मध्ये लावणार आहोत। आपलं अबॅटमेंट आता इकडे प्लेस केलंय। सेम आपण मागच्या पोस्टीरियर दातासाठी पण करणार आहोत। दात गाल व्यवस्थित रिफ्लेक्ट करून ठेवायचंय कारण आपल्याला पूर्ण क्लिअरली दिसलं पाहिजे तिकडचा एरिया, प्लस पेशंटला हर्ट नाही झालं पाहिजे गालाला किंवा जिभेला। सक्शन आपल्याला होल्ड करायचंय कारण तिकडे कंटॅमिनेशन नकोय, सलाइवा नकोय आपल्याला तिकडे ॲक्युमुलेट झालेलं। सेम आपण मागच्या दातासाठी आपण ड्रायव्हरनी फायनल अबॅटमेंट जे आहे आपलं ते प्लेस करणार आहोत। आपण बघू शकतो दोन्ही पण अबॅटमेंट आता आपण प्लेस केले आहेत। ते आपण व्यवस्थित टाइट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित गाल रिफ्लेक्ट करून ठेवायचं आहे कारण आपल्याला तिकडे पूर्ण ड्रायव्हर आपल्याला टाकायचं आहे। तर तिकडे पोचण्यासाठी गाल आणि जीभ व्यवस्थित रिफ्लेक्ट झालेला पाहिजे। आपण बघतोय की आपण टाइट करतोय आता ते अबॅटमेंटला इम्प्लांटच्या वरती। अबॅटमेंट्स आपले लागलेले आहेत आणि आता आपण त्याच्यावरती ब्रिज फिक्स करणार आहे। ब्रिजला आपल्याला त्याच्यावरती प्लेस करायचंय व्यवस्थित प्रेशर देऊन आणि त्याच्यानंतर आपण बाईट चेक करणार आहोत। पेशंटला बाईट करायला सांगायचंय। या केसमध्ये दोन्ही राईट आणि लेफ्ट साइडला आपण ब्रिज प्लेस केलाय इम्प्लांट्सवर। दोन्ही साइडला इम्प्लांट प्लेस केलेले आहेत। व्यवस्थित पेशंटला ऑक्लुजन मध्ये बाईट करायला सांगायचंय। दोन्ही साइडचा आपण ब्रिज तिकडे प्लेस करून बघणार आहोत। ब्रिज प्लेस करताना आपल्याला नीट पेशंटचा गाल जे आहे ते रिफ्लेक्ट करायचंय। हलका प्रेशर देऊन ते ब्रिज प्लेस करायचंय त्याच्यावरती। सेम आता या साइडला आपण रिफ्लेक्ट करून गाल व्यवस्थित बाजूला हे करून ब्रिज बसवणार आहोत। दोन्ही साइडचा ब्रिज प्लेस केल्यानंतर आपण जे हाय पॉइंट्स आहेत ते चेक करायचे। आर्टिक्युलेटिंग पेपर किंवा ब्ल्यू पेपरच्या हेल्पनी आपण दोन्ही साइडला पेशंटला बाईट करायला सांगायचंय। सेम आपण दुसऱ्या साइडला पण पेशंटला बाईट करायला सांगायचंय। आपण बघू शकतो जिकडे जिकडे ते ब्ल्यू मार्किंग आलेलं आहे तिकडे हाय पॉइंट आहे। हाय पॉइंट्स आपल्याला रिड्यूस करायचे आहे। त्या एरोटरवर पॉलिशिंग वर लावून आपण ते हाय पॉइंट्स रिड्यूस करणार आहोत। सक्शन आपल्याला कंटिन्यूअस होल्ड करायचं आहे कारण वॉटर तिकडे येत असणार कंटिन्युअसली। जेवढे हाय पॉइंट्स आहेत ते सगळे आपण काढून टाकणार आहोत ताकी पेशंटला बाईट करताना काही प्रॉब्लेम नाही होणार। स्पार्क्स तिकडे आपल्याला दिसतायत तर त्याच्यामुळे कंटिन्यूअस वॉटर स्प्रे असला पाहिजे आणि प्लस सक्शन आपल्याला होल्ड करायचं आहे कंटिन्युअसली। यावेळी आपण पेशंटचा गाल जे आहे ते रिफ्लेक्ट करणार आहोत कारण स्पार्कमुळे जे हीट प्रोड्यूस होतं त्याच्याने पेशंटला काही लागलं नाही पाहिजे। सगळे जे हाय पॉइंट्स आहेत ते आपण क्लिअर करून घेणार आहोत आणि पेशंटची बाईट चेक करायची आहे। दोन्ही साइडला प्रॉपर बाईट आली पाहिजे। सक्शन कंटिन्यूअस आपल्याला होल्ड करून नंतर दोन्ही साइडला बाईट चेक करायची। थँक यू।